राज्य प्राथमिक शिक्षण समिती आयोजित दत्तक विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पंचायत समितीच्या सभापती हर्षदाताई वाळके मॅडम, या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक आणि या समितीचे तालुकाध्यक्ष सुशांत मरगत साहेब, या समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर साहेब, ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण, दुसरे मार्गदर्शक नंदकुमार राणे, सचिन मदने साहेब, राज्य कार्यकारी सदस्य चंद्रसेन पाताळे साहेब, अध्यक्ष शिक्षक पदपेढी प्रशांत मडगावकर, राज्य कार्यकारी सदस्य सौ निकिता ठाकूर, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी श्री संतोष कुडाळकर, कार्याध्यक्ष धीरज भुंबे, उपाध्यक्ष टोनी मामसेकर, शिक्षक नेते नेहा मोरे, शिक्षक नेते ऋतुजा जंगले, संचालिका शिक्षक पदपेढी, तसेच व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्र, खरोखरच प्रथमतः मी या कार्यक्रमाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि या समितीचं अभिनंदन करतो, कारण अनेक संघटना मी पाहिल्या त्या फक्त आपल्या शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करतं. मी आता मरगत सरांचं प्रास्ताविक ऐकलं तर त्यांनी या समितीचे अनेक उपक्रम सांगितले. खरोखरच गरीब गरजू लोकांसाठी असेल, अनेक गरजू विद्यार्थ्यांसाठी असेल, ही समिती काम करते. म्हणून पुन्हा एकदा तुमचं मी खूप खूप अभिनंदन करतो. खरं तर या ठिकाणी मी तुमची माफी मागतो, कारण कार्यक्रम तुमचा खूप मोठा आहे आणि मला खरोखरच वेळ कमी असल्यामुळे मी सुरुवातीला माझे शुभेच्छा देऊन या ठिकाणी निघणार आहे. मी खरोखर तुमच्या कार्यक्रमाची पत्रिका आली, पण अनेक दिवस मी अनेक कार्यक्रम राणे साहेबांच्या कार्यक्रमाचे पण वाढदिवसाचे अनेक कार्यक्रम होते, तसेच सभापती उपसभापती झाल्यापासून अनेक कार्यक्रम करतोय. मी एक व्यावसायिक आहे आणि त्यामुळे वेळच देता येत नाही. त्यामुळे मी म्हटलं की शनिवार रविवार आहे, आपल्याला आमचं ऑफिस बंद असणार, त्यामुळे मी ठरवलं होतं की आज शनिवार आहे, रविवार उद्या आपण व्यवसायाकडे लक्ष देऊया. म्हणून मी सकाळी उठलो, कासारडेला गेलो, तिथून तोरसोळेला गेलो आणि तिथे असताना मला आमच्या सभापती मॅडमांचा फोन आला. मॅडमना सांगितलं, मॅडम मी बरेच दिवस व्यवसायाकडे लक्ष दिलं नाही, तुम्ही तो कार्यक्रम करून घ्या. त्याच्यानंतर मला आमच्या निलेश काकत सरांचा फोन आला, नंतर आमचे यादव सरांचा फोन आला आणि त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. तर नंतर मी खरोखरच वाटलं की आपण तुम्ही जी दत्तक मुलं घेताय, गरीब गरजू ही मुलांना दत्तक घेताय, ते ऐकून मला खूप चांगलं वाटलं. मी त्यांना सांगितलं नक्कीच मी माझा तुमच्या कार्यक्रमाला नक्कीच उपस्थित राहणार. त्याप्रमाणे मी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. खरोखरच मी या ठिकाणी तुम्ही जी दत्तक मुलं घेताय गरीब गरजू लोकांना, कारण का आता असं होत आहे की जिल्हा परिषदच्या शाळेची पटसंख्या कुठेतरी कमी होत चालली आहे. अनेक मुलं जी कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम किंवा आपले अनेक संस्थांमध्ये घालताय. परवा पण आम्ही वारगावला एक पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन केलं. तिथले आमचे सरपंच आहेत नाना शेट्टी यांनी तिथली वारगावची जिल्हा परिषद शाळा एअर कंडिशन केली. असा नाविन्यपूर्ण काहीतरी उपक्रम केले पाहिजे, जेणेकरून आपल्या जिल्हा परिषदची मुलं शाळांची पटसंख्या कुठेतरी वाढली पाहिजे आणि तुमच्यासारख्या संघटना असतील, अनेक आमच्यासारखे लोकप्रतिनिधी असतील, असे अनेक लोकांनी एकत्र येऊन, अनेक दाते व्यावसायिक असतील, अशा लोकांनी एकत्र येऊन कुठेतरी जे हुशार गुणवान विद्यार्थी आहेत, होतकरू आहेत, पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे शाळेत शिकू शकत नाहीत, अशा लोकांना
मुलांसाठी खरंच काहीतरी केलं पाहिजे, जी तुमची संस्था तुमची समिती करते. मी पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही यावर्षी जी 25 मुलं दत्तक घेतली, 25 मुलं घेतली, 22 घेतली. मी माझ्याकडनं तुमच्या या संस्थेला पुढची मी जास्त अतिशयोक्ती सांगत नाही, पण पुढची 5 वर्ष मी माझ्याकडनं 5 मुलांचे जो काही खर्च असेल ते 5 वर्ष मी अध्यक्ष तुमच्याकडे देईन. पुन्हा एकदा या ठिकाणी मी तुमच्या या समितीचं खरोखरच कौतुक करतो. या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो. या ठिकाणी तुमच्या कार्यक्रमाला धन्यवाद देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.